हाय फ्रेंड्स, प्रणिताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साईपासून तूप कसं बनवायचं हे शिकणार आहोत। सगळ्यात पहिले आपल्याला ही साई मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची। तुम्ही बघू शकता सगळी साई मी आता भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता मिक्सर चालू करून आपण ही साई फिरवून घेऊ। तुम्ही बघू शकता आता ही साई अशी घट्ट होत चाललेली। आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ। मी याच्यामध्ये पाणी टाकले। आता आपण परत एकदा फिरवून घेऊ। तुम्ही बघू शकता लोणी तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे लोणी सगळं एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे। चमच्याने हलवून त्याचं ताक आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। जर चमच्याने जर नाही झालं तर आपण हातानेच त्याला असं त्याचा गोळा करून घ्यायचा आहे लोण्याचा। आपल्या हाताच्या उष्णतेने त्याचं ताक आणि लोणी बाजूला होऊन जाईल। तुम्ही बघू शकता लोण्याचा असा घट्ट गोळा तयार झालेला आहे। आता आपण कढईमध्ये काढून तो पगळून घेऊ। अशा प्रकारे त्याला उकळी येत आहे। त्याला आपल्याला 10 मिनिटं होऊन द्यायचं आहे। 10 मिनिटातच आपलं तूप तयार होईल। त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। तूप तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे।